नांदगाव खंडेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त 2 दिवसीय जत्रा भरली होती। त्यामुळे मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पत्रावळी व इतर कचरा पसरलेला होता। संघर्ष युवा संघटनेतर्फे माझं गाव माझी जबाबदारी या अभियानांतर्गत स्वच्छता करण्यात आली। श्री क्षेत्र खंडेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त 2 दिवसांची यात्रा व महाप्रसाद पार पडला। या यात्रेकरता व महाप्रसाद घेण्याकरता हजारो भाविकांची उपस्थिती होती। त्यामुळे मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पत्रावळी, ग्लास, प्लास्टिकच्या पिशव्या व इतर कचरा पसरलेला होता। तो कचरा स्वच्छ करण्याची जबाबदारी आपलीच आहे हे जाणून गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त संघर्ष युवा संघटनेच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यात आला। मंदिराकडे जाणाऱ्या तिन्ही प्रवेश रस्त्यांची, यात्रा व महाप्रसाद असलेल्या संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली। त्याचप्रमाणे जमा झालेला सर्व केर कचऱ्याची जाळून विल्हेवाट लावण्यात आली। त्यामुळे हा परिसर पूर्णतः स्वच्छ होऊन प्रेक्षणीय दिसत होता। संघर्ष युवा संघटनेच्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। माझी गाव माझी जबाबदारी या अभियानांतर्गत हे अभियान राबवण्यात आलं। एकीकडे महाशिवरात्र साजरी करत असताना स्वच्छता करून संत गाडगेबाबांनी घालून दिलेल्या आदर्शांचंही पालन संघर्ष युवा संघटनेनं केलं। या उपक्रमात संघर्षचे दिनेश शेळके, आशिष खंडार, मंगेश देवळे, सुनील सूर्यवंशी, निखिल भेंडे, राहुल जाधव यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले। नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी 750 वर्षापूर्वीचं शिवमंदिर या ठिकाणी स्थापित आहे आणि हे देवस्थान जागृत आहे। या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहे आणि दरवर्षी महाप्रसाद असते आणि महाप्रसाद झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे, द्रोण साचलेला आहे। मग माझे गाव माझी जबाबदारी म्हणून संघर्ष युवा संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे आणि सर्व या ठिकाणी कार्यकर्त्याचा व नागरिकांचा यामध्ये सहभाग आहे आणि हे स्वच्छता अभियान हे दरवर्षी आम्ही राबवणार आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, सागर सवालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।